श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. उद्या आहे शनिवार 13 एप्रिल 2024. या दिवशी श्रीपंचमी अथवा लक्ष्मी पंचमी आलेली आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला आपण श्रीपंचमी किंवा लक्ष्मी पंचमी साजरी करतो. या पाठीमागचं कारण काय आहे, का साजरी केली जाते, काही टोटके करायचे आहेत, काही उपाय करायचे आहेत, ते काय आहेत, ही सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या जिभेवरती काय लिहिलं पाहिजे, कोणता मंत्र लिहिला पाहिजे जेणेकरून मुलांची अभ्यासात भरभरून प्रगती होईल, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिलं पाहूया लक्ष्मी पंचमी का साजरी केली जाते. या पाठीमागचं कारण असं आहे की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांवर रुष्ट होऊन क्षीरसागरात निघून गेली. त्यावेळी देवतांकडे सर्व प्रकारचे वैभव आणि त्यांच्याकडे असणारे ऐश्वर लोप पावले. देवी लक्ष्मीविना देवी देवतांना कोणीही विचारेना. तेव्हा देवी लक्ष्मीला पुन्हा प्राप्त करण्यासाठी, देवीची कृपा पुन्हा प्राप्त करण्यासाठी, देवीला प्रसन्न करण्यासाठी देवराज इंद्राने देवी लक्ष्मीसाठी मोठी तपश्चर्या प्रारंभ केली. इंद्रांचेच अनुकरण सर्व देवी देवतांनी केले आणि त्यांनी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्याबरोबर कठोर तपश्चर्या केली. राक्षसांनी देखील देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशाच प्रकारची तपश्चर्या केली. या सर्वांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवी लक्ष्मीने पुन्हा एकदा क्षीरसागरातून बाहेर येऊन भगवान श्री विष्णूंशी विवाह केला आणि देवी देवतांसोबतच असुरांसोबत नेहमी लक्ष्मीची कृपा बरसू लागली. तर अशी एक पौराणिक कथा आहे आणि हे सर्व जे घडलं ते घडलं चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीतील अर्थात चैत्र शुक्ल पंचमीला. आणि म्हणून या दिवसाला आपण श्रीपंचमी किंवा लक्ष्मी पंचमी या नावाने संबोधतो. अशी मान्यता आहे की जी व्यक्ती या श्रीपंचमीचे लक्ष्मी पंचमीचे व्रत मनोभावे करते, उपवास करते, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करते, त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते. त्या व्यक्तीच्या घरातून दरिद्रता, गरिबी या गोष्टी निघून जातात. त्यांच्या घराची चहूबाजूंनी प्रगती होऊ लागते. घरात पैसा, अन्नधान्य येऊ लागतो. त्या घराची भरभराट होते. घरात श्रीमंती येते. या दिवशी देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय सुद्धा आपण सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण लक्ष देऊन ऐकावा लागेल. अतिशय सोपे उपाय सांगितलेले आहेत. तर उद्या जर तुम्ही व्रत करणार असाल तर रात्रीच्या वेळी आवर्जून जेवणामध्ये दही भाताचे सेवन नक्की करा. या दिवशी रात्रीच्या वेळी दही भात खाल्ल्याने देवी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. सोबतच जे लोक हे लक्ष्मीचं व्रत करतात, लक्ष्मी पंचमीचं व्रत करतात, त्यांना लक्ष्मीसोबतच लक्ष्मी पंचमी समत करतात व मृत्यूपश्चात त्यांना व त्यांच्या 21 पाठीमागच्या पिढ्यांना लक्ष्मी लोकात स्थान मिळते. सोबतच ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो. त्यांच्या घरातील आर्थिक समस्या सुटतात. आज आपण लक्ष्मी देवीचे पूजन करत असताना लक्ष्मी सूक्त म्हणजे श्री सूक्त, लक्ष्मी स्तोत्र यांचेही पाठ करू शकता. तर मग तांदळाचा टोटका काय आहे, उपाय काय आहे, तो कसा करायचा हे आपण पाहूया. यासाठी आपल्याला वाटीभर तांदळाची गरज आहे. हे तांदूळ घेताना ते तुटलेले असू नयेत, अखंड असावेत हे लक्षात ठेवा. तुटलेले तांदूळ घेतल्याने त्याचे फळ व्यवस्थित आपल्याला मिळत नाही. त्यामुळे अखंड तांदूळ घ्यावे. त्यामध्ये तुम्हाला कुंकू मिसळायचं आहे. ओलं केलेलं कुंकू मिसळू नये, कोरडं कुंकू त्याच्यामध्ये मिसळावं. त्यामुळे तांदळाला लाल कलर प्राप्त होईल. हे कुंकू मिश्रित तांदूळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अर्पण करायचे आहे. हा उपाय तुम्ही दिवसातून 3 वेळा कधीही करू शकता. सकाळी करू शकता, सायंकाळी करू शकता किंवा रात्री 10 नंतर सुद्धा केला तरी चालेल. दिवसातून 3 पैकी कोणत्याही एका वेळेला तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा उपाय करावा. जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल, सोन्याची, पितळेची, तांब्याची, तर अतिशय उत्तम. जर मूर्ती नसेल तर त्याला पर्याय काय, तर फोटो असेल तरी चालेल. तर माता लक्ष्मीच्या फोटोची विधिवत पूजा करायची आहे. त्याला गंध, पुष्प, फुले अर्पण करायची आहेत. हळदी कुंकू व्हायचं आहे. अगरबत्ती लावायची आहे
आणि त्यानंतर आपला उपाय करण्यासाठी आपण जे कुंकू मिश्रित लाल तांदूळ घेतलेले आहेत, एक एक चिमूटभर तांदूळ आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती व्हायचं आहे, अर्पण करायचं आहे। तर हे तांदूळ वाहताना तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे, बीजमंत्र बोलायचा आहे। श्रीम 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 हा बीजमंत्र प्रत्येक वेळेस तांदूळ अर्पण करताना तो तांदूळ संपेपर्यंत हा मंत्र बोलायचा आहे। हा बीजमंत्र माता लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आहे। तर चिमूटभर तांदूळ माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा फोटोवरती व्हायचे आहे आणि वाहताना हा मंत्र सातत्याने जप करायचा आहे। तांदूळ संपल्यानंतर मनोभावे हात जोडून माता लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक स्थिती बिघडलेली आहे, जो काही पैसा टिकत नाही, डोक्यावरती जे कर्ज आहे, व्यवसाय उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही, नफा होत नाही, दुकान व्यवस्थित चालत नाही, तर अशा आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या माता लक्ष्मीसमोर बोलून दाखवायच्या आहेत आणि या समस्येतून आमची सुटका कर, आमच्या घराची भरभराट कर, घरामध्ये पैसा येऊ दे, घरामध्ये श्रीमंती येऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना मनोभावे करायची आहे। ही प्रार्थना केल्यानंतर ही साधना या ठिकाणी संपते। त्यानंतर देवघरामध्ये कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र, श्रीसूक्त हे लावून ठेवू शकता, त्याचे श्रवण करू शकता। तुमच्या यूट्यूबमध्ये ते अवेलेबल आहे। तर बघा, हे उपाय केल्यानंतर जे तांदूळ आहे तुम्ही वाहिलेलं ते 14 एप्रिल रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून कुंकू मिश्रित तांदूळ आहे ते गोळा करायचे आहे आणि त्यातले थोडेसे तांदूळ लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली करून आपल्या धनस्थानी ठेवून द्यायची आहे। तुमची तिजोरी ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी हे छोटीशी पोटली लाल कलरची त्याच्यामध्ये ते तांदूळ टाकून ठेवायचे आहेत। तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, जिथे जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या त्या ठिकाणी हे तांदूळाचे दाणे तुम्ही ठेवू शकता। आणि राहिलेले जे तांदूळ आहेत ते तुम्ही पशुपक्ष्यांना खायला द्या, त्याच्यानंतर झाडाखाली तुम्ही ठेवू शकता, मुंग्या खातील त्यांना, किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही त्याला अर्पण करू शकता। अशा प्रकारे हा तांदळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि परत पुढच्या वर्षी जे तुम्ही तांदूळ ठेवलेले आहेत ते परत वाहत्या पाण्यामध्ये सोडून पुढच्या वर्षी नव्याने परत हा उपाय करायचा आहे। जे तांदूळ तुम्ही माता लक्ष्मीला वाहिलेले आहेत, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ज्याचा अभिषेक स्वरूपात अर्पण केलेले आहेत, त्याच्यामध्ये लक्ष्मीचे तत्व फार मोठ्या प्रमाणात असते। हे लक्ष्मी तत्व स्वतःकडे लक्ष्मीला अर्थात पैशाला खेचून घेते आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी हे तांदूळ असतील त्या त्या ठिकाणी लक्ष्मीचं आगमन होते, अशी याची पाठबागची धारणा आहे, धार्मिक धारणा आहे। तुम्ही तो अशा प्रकारचा हा उपाय त्या दिवशी नक्की करा। आता लहान मुलांसाठी एक छोटासा उपाय आहे। ज्यांची लहान मुले अभ्यास करत नाहीत, चिडचिड करतात, आईवडिलांचे सांगितलेले ऐकत नाहीत, त्यांच्यासाठी हा छोटासा उपाय आहे। सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही घरामधील जे वरिष्ठ असतील, जी आई असेल, त्यांनी मुलांच्या जिभीवर ऐरणीचा म असा हा मंत्र मुलांच्या जिभीवरती दर्भाची जी काडी असते मधात बुडवून त्याने तो ऐमचा मंत्र मुलांच्या जिभीवरती लिहायचा आहे। जर ती काडी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुळशीच्या काडीने देखील तुम्ही तो मंत्र मुलांच्या जिभीवरती लिहू शकता। मुलांचा हट्टीपणा असेल तो कमी होईल, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल। ज्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये मुलं जॉब मिळवण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत, ज्यांना परीक्षेमध्ये, करिअरमध्ये चांगले यश मिळावे असे वाटते, लहानांपासून मोठ्या तरुण मुलामुलींपर्यंत, अशांच्या आईवडिलांनी उद्या हा छोटासा उपाय त्यांच्यासाठी करायचा आहे। माता सरस्वतीच्या फोटोचे दर्शन घ्यायचे आहे, सरस्वतीची पूजा करायची आहे, पुष्प, फुले, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे। अशा प्रकारे माता सरस्वतीची देखील विधिवत पूजा करायची आहे। त्यामुळे माता सरस्वती त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देईल व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। मुलं खुश तर आई वडील खुश। तर हा छोटासा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो। तर तुम्हाला हे 2 उपाय सांगितले आहेत, मनोभावे तुम्ही श्रद्धेने हे उपाय करा, तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळेल। तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। त्यांचे जर चांगले झाले तर तुम्हाला त्याचे पुण्य मिळेल। अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।